मित्रांनो, कैलास पर्वताबद्दलची अनेक अशी रहस्य आहेत जी आजपर्यंत आपण शोधू शकलो नाही. आणि त्यातील काही म्हणजे कैलास पर्वताच्या वरील आकाशातील विचित्रपणे चमकणारा प्रकाश असो, किंवा पर्वताभोवती ऐकू येत असलेला ओमचा आवाज असो, किंवा पर्वत चढताना जाणवणारी विचित्र अस्वस्थता असो. चीनने कैलास पर्वतावर हेलिकॉप्टर पाठवण्याचा प्रयत्न केला होता आणि जगातील सर्वात मोठी अंतराळ संस्था नासाने गुगल अर्थच्या ॲडव्हान्स सॅटेलाइट कैलास पर्वतावर केंद्रित करून संशोधन करण्याचा प्रयत्न केला होता. आणि जे सत्य समोर आले ते बघून जगभरातील सगळ्या शास्त्रज्ञांना धक्काच बसला. कोणी कैलास पर्वत का चढू शकत नाही? आणि शास्त्रज्ञांनी कैलास पर्वताच्या फोटोमध्ये असं काय पाहिलं की त्यांची झोपच उडून गेली? चला जाणून घेऊयात. मित्रांनो, हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या पौराणिक कथांनुसार कैलास पर्वत हे भगवान शंकरांचे निवासस्थान आहे. आणि या पर्वताबद्दल अनेक कथा आहेत. असे म्हटले जाते की भगवान शंकरांना सुरुवातही नाही आणि अंतही नाही, म्हणून ते अवतार नसून प्रत्यक्ष देव आहेत. कदाचित त्यामुळेच आजपर्यंत ना कोणता गिर्यारोहक या पर्वतावर चढू शकला आहे, ना कोणते हेलिकॉप्टर याचे शिखर गाठू शकले आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये कैलास पर्वताला भगवान शंकरांचे निवासस्थान असल्याचे सांगितले आहे. आणि या कारणास्तव दरवर्षी भक्त भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी या पवित्र ठिकाणी येतात. काही भक्त असेही म्हणतात की भगवान शिव आजही या पर्वतावर आपल्या कुटुंबासह उपस्थित आहेत. या पर्वताला स्वर्गात जाण्याचा जिना असेही म्हणतात. हिंदू धर्माचा सर्वात मोठा ग्रंथ महाभारत देखील सांगतो की पांडव बंधू आणि त्यांची पत्नी द्रौपदी मोक्षासाठी कैलास पर्वत चढले होते, कारण ते स्वर्गाचे प्रवेशद्वार मानले जाते. कैलास पर्वताबद्दल हे सगळे ऐकल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की कैलास पर्वत जगातील सगळ्यात पवित्र असे स्थान आहे. त्यामुळे आजही कलियुगातील तामसिक माणसं हा पवित्र पर्वत चढू शकत नाही. कैलासावर तीच व्यक्ती पोहोचू शकते जी आध्यात्मिक आणि शारीरिकदृष्ट्या अध्यात्माच्या उच्च पातळीवर पोहोचली आहे, ज्यासाठी या जगाची आसक्ती सोडणे आवश्यक आहे. कैलास पर्वताचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे आजपर्यंत 4000हून अधिक लोक जगातील सर्वात उंच पर्वत एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले आहेत. मात्र आजपर्यंत कोणालाही कैलास पर्वत चढता आलेला नाही. असे म्हटले जाते की जे जिद्दीने कैलास पर्वत चढण्याचा प्रयत्न करतात त्यांचा गूढ मृत्यू होतो. असेही मानले जाते की कैलास पर्वतावर थोडेसे वर गेल्यावर माणूस दिशाहीन होतो, आणि दिशाहीन चढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. कैलास पर्वताभोवती अलौकिक शक्तीचा प्रवाह आहे, आणि असे म्हणतात की कैलासाभोवती तपस्वी गुरु आजही टेलिपॅथीद्वारे आध्यात्मिक गुरूंशी संपर्क साधतात. कैलास पर्वत हे ते ठिकाण आहे जेथून गंगा नदी वाहते. गंगा नदीशिवाय ब्रह्मपुत्रा, सतलज, कर्नाली आणि सिंध नद्याही तेथे वाहतात, ज्या केवळ भारतालाच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान आणि चीनलाही शुद्ध पिण्याचे पाणी पुरवतात. आधुनिक संशोधन सांगते की कैलास पर्वत पृथ्वीच्या केंद्राप्रमाणे कार्य करतो, कारण तो उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान स्थित आहे. आणि आजूबाजूला 100हून अधिक लहान पिरॅमिडसारखे पर्वत आहेत, ज्याच्या मध्यभागी कैलास पर्वत उभा आहे, ज्याचे शिखर 6638 मीटर उंच आहे. हा पर्वत 1962 पर्यंत भारताचा भाग होता, परंतु चीनने या पर्वतावर आक्रमण करून भारतातील सुमारे 43,000 चौरस किलोमीटर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला, ज्यामध्ये तिबेटसह कैलास पर्वत समाविष्ट आहे. आजही तो चीनच्या ताब्यात आहे. कैलास पर्वत काबीज केल्यानंतर चीन त्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी खूप उत्साहित झाला आणि अनेक वेळा या पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला. आणि सततच्या अपयशानंतर 2001 मध्ये चीनने स्पेन आणि रशियाच्या शास्त्रज्ञांसोबत कैलास पर्वत चढण्याचा शेवटचा प्रयत्न केला, आणि तो प्रयत्नही अयशस्वी झाला. पण इथल्या चढाईदरम्यान शास्त्रज्ञांनी अनेक विचित्र घटनाही पाहिल्या. गिर्यारोहकांच्या टीमचे वरिष्ठ सदस्य कर्नल RC विल्यम्स यांनी सांगितले
की आम्ही कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करत असताना आधी आकाश पूर्णपणे निरभ्र होते, पण अचानक वेगाने हिमवर्षाव होऊ लागला आणि पर्वताच्या माथ्यावर जाण्याचा सरळ मार्ग बंद झाला. मग असे वाटले की कोणीतरी आम्हाला वर जाण्यासाठी थांबवत आहे. त्यांच्या दुसऱ्या साथीदाराने सांगितले की ते कैलासावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचे हृदय वेगाने धडधडत होते आणि तीव्र डोकेदुखी सुरू झाली. माझ्या जबड्याचे स्नायू ताणू लागले आणि माझी जीभ गोठली. तोंडातून आवाज येणे बंद झाले. गिर्यारोहण करताना मला जाणवलं की मी या पर्वतावर चढण्यासाठी योग्य नाही. मी लगेच वळलो आणि खाली उतरू लागलो. तेव्हा मला आराम मिळाला. कोणताही माणूस कैलास पर्वतावर चढू शकत नसल्याचे पाहून चीनने कैलास पर्वताच्या शिखरावर हेलिकॉप्टर पाठवण्याचा निर्णय घेतला. पण हेलिकॉप्टर आणि विमानांना कैलास पर्वतावर उड्डाण करण्यास सक्त मनाई आहे, कारण कधीकधी हवामान अचानक इतके खराब होते की कोणतेही विमान या भागात राहू शकत नाही. पण अनेक दिवस हवामान संशोधन केल्यानंतर एके दिवशी निरभ्र आकाशात चीनने आपले हेलिकॉप्टर कैलास पर्वताच्या दिशेने पाठवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार हेलिकॉप्टरमध्ये बसलेले लोक जेव्हा आकाशात होते तेव्हा त्यांना आकाशातून खूप सुंदर दृश्ये दिसत होती. त्यामुळे त्यांना वाटत होते की हा प्रवास जर असाच सुरू राहिला तर ते नक्कीच त्यांचे हेलिकॉप्टर कैलास पर्वतावर उतरू शकतील. पण जसजसे ते पुढे जाऊ लागले तसतसे वातावरणात बदल होऊ लागले. त्यांनी सांगितले की जेव्हा ते हेलिकॉप्टरमधून पर्वताकडे बघत होते तेव्हा त्यांना मोठमोठे हिमखंड दिसत होते. पण हे काहीच नव्हते, कारण वरील वातावरण आणखीनच भीतीदायक होते. खरं तर आकाशात इतके दाट ढग होते की जणू हेलिकॉप्टर या वातावरणात टिकू शकले नसते. पण या लोकांनी हिंमत एकवटून आपले हेलिकॉप्टर उंचावर नेले. त्यानंतर आकाशात विजा पडू लागल्या आणि बर्फवृष्टी सुरू झाली. या उंचीवर हवेचा दाब इतका वाढला होता की हेलिकॉप्टरवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. चीनी शास्त्रज्ञांनी सांगितले की सर्व दिशा येऊन कैलास पर्वतावर मिळतात, त्यामुळे ते गोंधळात अडकले होते. याशिवाय त्यांच्या कंपासनेही काम करणे बंद केले होते. त्यामुळे तो प्रवास अर्ध्यावर थांबवून पुन्हा खाली उतरावे लागले. चीनला आता कळून चुकले होते की कैलास पर्वतावर जाणे त्यांना शक्य नाही. याच वेळी चीनचे हे प्रयत्न बघून अमेरिकन स्पेस एजन्सी नासाला देखील कैलास पर्वताबद्दल उत्सुकता वाटू लागली. आणि मग शेवटी नासाने देखील कैलास पर्वतावर काय आहे हे बघायचे ठरवले. 2015 ते 2016 मध्ये नासाने पुन्हा एकदा गुगल अर्थ आणि त्याच्या ॲडव्हान्स सॅटेलाईटद्वारे मिळालेल्या माहितीवर संशोधन सुरू केले. अशी कोणती शक्ती आहे जिच्यामुळे आजपर्यंत कोणीही कैलास पर्वतावर चढू शकले नाही, हे जाणून घेण्यासाठी नासाचे शास्त्रज्ञ उत्सुक होते. त्यानंतर नासा आणि गुगल अर्थवरून समोर आलेल्या फुटेजने सर्वांनाच धक्का दिला. जेव्हा त्यांनी त्यांच्या सॅटेलाईटद्वारे घेतलेल्या छायाचित्रांवर नजर टाकली तेव्हा भगवान शिव ध्यानाच्या मुद्रेत बसलेले दिसले आणि भगवान शंकरांची आकृती स्पष्टपणे दिसली. ही चित्रे पाहून असे वाटते की जणू भगवान शिवच संपूर्ण जगाला दर्शन देत आहेत. हे ऐकून कदाचित तुम्हाला थोडं वेगळं वाटेल, पण हे खरं आहे. गुगल आणि नासाने देखील भगवान शिवाच्या प्रतिमा स्वीकारत आहेत. जर तुम्हाला हे सत्य जाणून घ्यायचे असेल तर आजही ते गुगलवर उपलब्ध आहे, जे तुम्ही तेथे जाऊन सहज पाहू शकता. नासाच्या सॅटेलाईटने घेतलेल्या छायाचित्रांमध्ये कैलास पर्वताच्या शिखरावर जाण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे, परंतु तेथे कोणत्याही प्रकारच्या पायऱ्यांचा पुरावा नाही. गिर्यारोहकांनी हा मार्ग शोधून काढला असला तरी ते पोहोचू शकलेले नाहीत. हिंदू धर्माच्या वेदांमध्ये अशा प्रकारे वर्णन केले आहे की महादेवांचे निवासस्थान असलेला कैलास पर्वत एका बाजूने स्फटिक, दुसऱ्या बाजूने माणिक, तिसऱ्या बाजूला सोन्याने आणि चौथ्या बाजूला नीलमने बनलेला आहे आणि हे धातू आज अमूल्य मानले जातात. या रहस्यमय पर्वताशी संबंधित आणखीन एक रहस्य म्हणजे कैलास पर्वताच्या आसपासच्या भागात ओमचा आवाज ऐकू येतो आणि शास्त्रज्ञांनी हे मान्य केले आहे. मात्र
बर्फ वितळल्यामुळे हा ओमसारखा आवाज येत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. परंतु अध्यात्मानुसार जेव्हा या पर्वतावर ध्वनी आणि प्रकाश एकत्र येतात तेव्हा आपल्याला ओमचा मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकू येतो. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.